नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 26 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला. राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तरेचा जो भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भाग, या भागामध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. या ठिकाणी काही भागाचा विचार जर केला, जवळ 45.9 डिग्री सेल्सिअस आज टेम्परेचर पाहायला मिळेल. याचबरोबर राज्याचा दक्षिणचा भाग विचार जर केला तर दक्षिण भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही भागामध्ये विजेचा कडकडाट, 1 ते 2 ठिकाणी गारपीट ही आज रात्री होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटक या भागामध्ये एक ट्रफ रेषा विखुरली आहे. या ट्रफ रेषेच्या दक्षिण भागाला ढगांची व्याप्ती आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळते. येणाऱ्या 24 तासामध्ये याच भागामध्ये परत एकदा पावसाची दाट शक्यता आहे. लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, सांगलीचा दक्षिण भाग, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, याचबरोबर कोल्हापूरचा जो गडिंग्लज असेल, त्याचबरोबर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माहोळ, याचबरोबर साताऱ्याचा अकलूज, धारावीचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही भागामध्येही आपल्याला आज संध्याकाळी गारपीट त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, कोल्हापूर, सांगली, याचबरोबर सोलापूरचा जो पूर्वेकडील भाग असेल, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग, तुळजापूर, तसेच लातूर, नांदेड, यवतमाळचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये ही विजेचा कडकडाट, पावसाची दाट शक्यता. सर्वाधिक पावसाची शक्यता ती म्हणजे गडचिरोली असेल, याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हा जो भाग असेल, या भागामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता अधिक आहे. मात्र काही भागामध्ये गारपीट व काही भागामध्ये विजेचा कडकडाट हलक्या मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर टेम्परेचरचा विचार केला, आज जे संध्याकाळी पावसाचं जो वातावरण तयार झालं, या पावसाच्या वातावरणामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा दक्षिण भाग असेल व सोलापूरचा बहुतांश भाग, या भागामध्ये टेम्परेचर थोडीशी कमी झालेली पाहायला. या भागामध्ये 34, काही भागामध्ये 36 डिग्री सेल्सिअस येणाऱ्या 24 तासांनी पाहायला मिळू शकतं. याचबरोबर अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या भागामध्ये 38-40 डिग्री सेल्सिअस, तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्येही काही भागामध्ये 42 डिग्री सेल्सिअस, काही भागामध्ये आपल्याला 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा उत्तरेचा जो भाग जो असेल, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस व दक्षिणचा भाग असेल, धाराशिव, लातूर, याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल, हिंगोली या भागामध्येही आपल्याला 40 ते 42 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, या भागामध्ये आपल्याला 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा जो दक्षिण भाग जो असेल, त्याचबरोबर अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 42 ते 45 डिग्री आणि उत्तरेचा जो भाग जो असेल, या भागामध्ये आपल्याला 42 डिग्री, काही भागामध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणाचा जर विचार केला, कोकणामध्ये टेम्परेचर जर पाहिलं 36 ते 38 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळू शकतं. मात्र उमस आणि उकाड्याचा नाहक त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये लातूर, नांदेड, परभणी, बीड, याचबरोबर धाराशिव, सोलापूर, सांगली, साताराचा घाटमाथ्याचा भाग, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, तसेच सिंधुदुर्ग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला. या भागामध्ये लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. काही भागामध्ये गारपीट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र अकोलाचा विचार जर केला, अकोल्यामध्ये मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये हीट वेव्ह राहण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली याही 4 जिल्ह्यामध्ये लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे घाटमाथ्याचा भाग, रत्नागिरी या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही. मात्र तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.